हॅलो एव्हरीवन, मी आहे साई. मी कसारीकून आहे. तर आज आपण सगळं बघूया आमच्या. आता तर खरं मी कसारीकून आहे, पण आज मी माझ्या मम्मीच्या गावाकडे आलोय. तर आज आपण सगळी माझ्या मम्मीच्या गावाकडली हरियाली बघूया. चालेल, आता बघूया. तर मग आता दोस्तो, आपण बघू शकतो की आता हा खेत आपला आहे, तो खेत आपला आहे, त्याच्या तिकडचा खेत आमचा आहे. तर हे तीन शेत आमचेच आहे. पण ह्या शेतांमधून माणसं काय करतात ते आपल्याला माहिती आहे. पण झाडांमधून काय काय भेटतं? झाडं आपल्याला सावली देतात, झाडांमधून आपल्याला फळं मिळतं. सगळ्यात मेन गोष्ट, झाडं श्वास पण देतात आपल्याला. म्हणून झाडं कधी उपटावे ना. तर इकडं बघा, आता हा बघा, हा तुम्हाला वाकडा झाड तर दिसत असेल. हा वाला तुम्हाला तो वाला वाकडा झाड दिसत असेल, जरा असा ना असा आहे. तर बघा तो किती छान आलाय मोठा. आता तो बघा, तो पिवळ्या पिवळ्या ह्याला, तो वाला तो पिवळा पिवळा त्याला फुलं आले, तो पण किती छान उगलाय. आता हा बघा, हे कापूस, वाव, हा तर खूपच छान आहे. ह्या सगळ्यांमुळे आपल्याला हरियाली पण भेटते. म्हणजे हिरवं हिरवं सगळीकडे वाटतं. म्हणून कधीच कोणती झाडं तोडावी नाही. कधीच माणसांनी जर झाडं लावले नाहीत, सगळे झाडं उठून टाकले, तर ते सगळं वाटोळं होऊ शकतं. म्हणून झाडं कधी उपटावे नाहीत. आता इकडचे तर माणसं कधी झाडं उपटत, इकडचे तर माणसं कधी झाडं उपटत नाही. पण क्योंकि हे खेडेगाव आहे. पण आपलं जे म्हणजे हे असतं शहर, जसं की दिल्ली, मुंबई, इकडं पण म्हणजे खेडेगावात पण उपटतात, पण जास्त नाही उपटत. असे म्हणजे मुंबई, दिल्ली, पुणे तिकडे. आणि आम्ही राहतो तिकडे, तो जव्हार. मी शाळेत तिकडे जातो, तो जव्हार. तिकडे सांगू नका. असे झाडे फुटतात, असं झाडं उपटतात, बघून खूप दुःख होतं. पण त्याला म्हणावं तर ते सांगतात, तू निघ, तू काय करतोस तुझं. चला मग आता जाऊ तुम्ही. माझं नाव साई, लक्षात ठेवा.